नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत औरंगाबाद SRPF 2021 या वर्षी झालेला जो काही पोलीस भरतीचा पेपर होता, त्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे, या प्रश्नांचं सविस्तरपणे आपण आज उत्तरे पाहणार आहोत. ठीक आहे. आमच्या चॅनलला सुरुवातीला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त जे काही गणिताविषयी असणारे व्हिडिओज आहेत, त्यानंतर असणारे जे काही प्रश्न आहेत, कठीण प्रश्न पण आम्ही सोडून घेणार आहोत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची जी काही प्रश्नपत्रिका होणार आहे पोलीस भरतीसाठी, यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस भरतीचं गणित आम्ही सविस्तरपणे सोडून घेणार आहोत, हे लक्षात असू द्या. त्यामुळं तुम्ही आमचं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ जे काही पोस्ट होतील ते नवीन व्हिडिओज तुम्हाला आमच्याकडून काय होतील, पाहायला मिळतील. चला तर मग आपण वेळ न घेता जो काही पहिला प्रश्न आलेला होता तो पहिला प्रश्न सोडून घेऊया. बघा, 30 अधिक x जसे 23 अधिक x बरोबर 5 जसे 4, तर एक्सची किंमत किती? एक्सचा प्रश्न आपल्याला एक्सची किंमत काढायची. प्रश्न आलेला आहे तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाणवरून. ठीक आहे, एक लक्षात घ्या, पहिलाच प्रश्न तुम्हाला त्यावरून आला होता. बघूया आपण कसं सोडवायचा. गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय? ए आणि बी मध्ये त्याची तुलना करायची असं. ठीक आहे, म्हणजे आपण मांडू 30 अधिक x, बीची किंमत असं पकडू आपण 23 अधिक x बरोबर 5 जसे 4. आता एक लक्षात घ्या, आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणल्यानंतर तो एका साईडला पाहिजे, सगळे एका साईडला न्यावे लागतील. म्हणून हा 4 जो काही आहे हा इकडे भागाकारात आहे, म्हणून इकडे आला तर गुणाकारात आहे. गुणाकारात तो दोघाला पण जात असतो, एक लक्षात घ्या. ठीक आहे, तसंच ही जी काही टर्म्स आहे ही पण इकडे गेली तर दोघांच्या गुणाकारात आहे. म्हणजे 4ने जर दोघांना पण गुणलं तर ते किती दोघांना? 4 त्रिक 12, 120 अधिक 4ने एक्सला गुणलं तर 4x. ही तशीच इकडे गुणाकारात जाईल. 5ने जर गुणलं तर 115 अधिक 5ने जर त्या एक्सला गुणलं तर त्याचं उत्तर येईल 5x. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याला सोडवता येईल. आता एक लक्षात घ्या, कोणत्याही संख्येची बेरीज वजाबाकी करत असताना नेहमी चलाची बेरीज करायची आणि संख्येची बेरीज करायची. म्हणजे 115 आणि 120 यांची बेरीज होईल, 4x आणि 5x यांची बेरीज होईल. म्हणजे आपण इथं लिहू शकतो 120 वजा 115, म्हणजे तो इकडून इकडे आला तर प्लसचं चिन्ह मायनस करेल. इकडं 5x वजा हा 4x तिकडे गेला तर वजामध्ये 4x मिळते. 120 म्हणून 115 गेले तर खाली किती राहतात? 5, आणि तिकडं 5x म्हणून 4x गेले तर x. याचा अर्थ असा झाला, पहिल्याचं जे काही उत्तर होतं त्याचं उत्तर होतं तुमचं एक्सची व्हॅल्यू 4. तो अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचा होता, जो की गुणोत्तर आणि प्रमाणावरती आलेला प्रश्न खूप सोपा अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचा होता, हे लक्षात असू द्या. दुसरा प्रश्न शेकडेवारीवरती तुम्हाला आलेला प्रश्न आहे. हा शेकडेवारीवरती बघा, शेकडेवारी. आणि हा जो काही प्रश्न तुम्हाला आलेला आहे तो प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे प्रश्न आहे. बघा काय सांगितलं त्यांनी, ए वजा बीचा 40% बरोबर ए अधिक बीचा 20%, तर बी हा एच्या किती टक्के आहे? खूप सोप्या पद्धतीने आपण याला सोडून घेणार आहे, एक लक्षात असू द्या. जसं दिलं तसं मांडून घेऊ आपण. बघा, ए वजा बीचा सांगितलं गुणाकार 40% म्हणजे 40 भागिले 100 बरोबर कंसामध्ये ए अधिक बीचा सांगितलं गुणाकार 20% म्हणजे 20 भागिले 100. एक लक्षात घ्या, हे 100 आणि हे 100 लगेच कट करून घेऊ. का? कारण ते कोणत्या तरी एका साईडला गेले तर कटच होणार आहेत, म्हणून आपल्याला काय करावं लागतील, ते कट करावे लागतील. हा 20 जो काही आहे हा इकडे गुणाकारात आहे, इकडे आला तर खाली भागाकारात जाईल. म्हणजे 40ला जर तो भागाकारात गेला तर भाग देऊन जाईल तो, म्हणजेच 20 एक 20, 20 दुनी 40. डायरेक्ट मी भाग देतो. इकडे राहील ए वजा बी गुणीला 2 बरोबर इकडे राहील ए अधिक बी, फक्त एवढंच शिल्लक राहील. 2ने जर एला गुणलं तर तो होईल 2a वजा 2b बरोबर इकडे असेल ए अधिक बी. इथं पण चलाची म्हणजे सारख्या चलाची बेरीज करा. ए वाला ए इकडे घेऊन या, म्हणजे 2a वजा ए असा होईल तो इकडे आला तर, आणि हा -2b वाला जर इकडे गेला तर प्लस होईल इकडे अधिक बी, म्हणजे इकडे राहील ए वजा 3b असं होईल. आता आपल्याला काय सांगितलं बघा त्यांनी, बी हा एच्या किती टक्के आहे असं सांगितले. मग बीची व्हॅल्यू काय असेल? बी बरोबर a/3 अशी व्हॅल्यू असेल. आता टक्केवारीमध्ये जर काढायचं असेल बीला तर आपल्याला काय करावं लागेल, एच्या सांगितले म्हणून आपण टक्केवारीमध्ये काढायचं, म्हणून गुणीला 100 करू. म्हणजेच 100 भागीला 3 जर तुम्ही केला तर त्याचं उत्तर येईल 33.33%, की जो की ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. उत्तर होतं त्याचं 33.33%, जे की खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरासरीवरून आलेला हा प्रश्न आहे. तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने हा पण प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. सरासरीवरती हा प्रश्न 3चा वर्ग म्हणजे 9, 5चा वर्ग म्हणजे 25, 6चा वर्ग म्हणजे 36, 9चा वर्ग म्हणजे 81, टोटल संख्या आहे 4 म्हणून भागाकारामध्ये घ्या 4. सर्वांची बेरीज करा. बेरीज जर केली बघा, 1 6 7 7 5 12, 12 आणि 9 21 होतात. 21ला 1 हातचे आले 2, 8 2 10 3,
13, 13 आणि 2 15, 151 अशी होईल ती. भागाकारामध्ये 4 भाग देऊ. 4 त्रिक 12 राहिले 2, 4 त्रिक 12, 4 चौक 16 जास्त होतात म्हणून 4 त्रिक 12 घेऊ, राहिले 3 म्हणजे 31 होतात. ठीक आहे. 4 7 28, 2 राहतात, पॉईंट देऊ, 0 घेऊ. कॅल्क्युलेशन बघा इकडे. 4 त्रिक 12 होतील, खाली राहतील 2, 21 होतील ते. ठीक आहे. 3 राहतील, त्यानंतर 4 7 28 असा भाग देऊ, खाली राहतील 3, पॉईंट देऊ, 0. 4 7 28, खाली 2 राहतील, 0. 4 पंचे 20 म्हणजेच 37.75. ऑप्शन क्रमांक बी जो काही दिसतो तो बी त्यातला पर्यायी उत्तर कसं आहे, बरोबर पर्यायी उत्तर आहे बी. पुढचा प्रश्न, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज किंवा फोन आलेले आहेत की सर हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजलेला नाही आहे. त्यांनी महिन्यामध्ये व्याज काढायला तुम्हाला सांगितलं होतं. बघा, जसाजसे 5% दराने 16,000 रुपयाचे 2 वर्ष 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती असं तुम्हाला सांगितले. याला सोडवत असताना बघा, आपण एका वर्षाचं आपण सुरुवातीला काढून घेऊ. ए असं म्हणून एका वर्षाचं काय येतं बघा, ते 16,000 गुणिले 5 भागाकारामध्ये 100 भाग दिला इथे 16 85. पहिल्या वर्षी आलं 800 रुपये. दुसऱ्या वर्षीचं काढून घेऊ बघा, 16,800 आपल्याला व्याज प्लस करावं लागेल. त्यावर सुद्धा 5%च काढून घ्यायचे आपल्याला. 2 0 कट होतील बघा. 8 पंचे 40ला 0 हातचे आले 4, 6 पंचे 30 आणि 4 34 हातचे आले 3, 5 1 5 आणि 3 8 म्हणजे दुसऱ्या वर्षीचं व्याज झालं 840 रुपये. ते आपल्याला प्लस करावं लागेल बघा. 16,800 अधिक 840 म्हणजे ते येईल बघा इकडं 0 4 8 न 16ला 6 हातचाला 1, 17,640. याच्यावरती आपल्याला 8च महिन्याचं काढायचं आहे 5% दरानं. बघा 5 छेदामध्ये 100, 8 महिन्याचं काढायचं म्हणून 8 भागाकारामध्ये 12, कारण आपल्याला वर्षामध्ये कन्वर्ट करावं लागेल त्याला. भाग देऊ. हा 0 कट होईल. 5 1 5, 5 दुनी 10 असा भाग जाईल. 2 1 2, 2 चौक 8, 4 1 4, 4 3 12 म्हणजे इकडे राहील 1 7 6 4 भागाकारामध्ये 3. भाग दे इथे 3 5 15, खाली राहिला 2, 3 8 24, खाली राहिला 2, 3 8 24 म्हणजे 588. म्हणजे आपण इथं प्लस करू शकतो. 800 अधिक 840 अधिक किती आलं हे 588. आपल्याला फक्त त्यांनी व्याज किती येतं म्हणून सांगितलं. 8 8 आणि 4 12ला 2 हातचा आला 1, 8 आणि 8 16, 16 आणि 5 21 आणि 22 म्हणजेच त्याचं उत्तर येत होतं 2222, जे की ऑप्शन क्रमांक 4 मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे 2228. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. खूप सोपा प्रश्न आलेला होता. सरळ व्याजवरून आलेला हा प्रश्न. सरळ व्याजचं सूत्र तुम्हाला इथं मांडायचं होतं. आय बरोबर PTR भागिला 100. किमती मांडून देऊ. पी म्हणजे मुद्दल 2100, गुणिला टी म्हणजे टाईम 3 वर्ष, गुणिला आर म्हणजे रेट भागाकारामध्ये 100. 0 0 कट होईल. 21 गुणिला 21 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 441. तिथे व्याज होतं तुम्हाला 441 रुपये. पुढचा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे तर शेकडेवारीवरून आलेला हा प्रश्न. खूप सोप्या पद्धतीचा प्रश्न इथे विचारला होता तुम्हाला. 25%चे 25% बघा मी आत्ता सांगितलं तुम्हाला. जसं दिले 25% म्हणजे 25 भागिला 100 चे म्हणल्यानंतर गुणाकार 25% म्हणजे 25 भागिला 100 अधिक 15% म्हणजे 15 भागिला 100 गुणिला 15% म्हणजे 15 भागिला 100 असं मांडायचं होतं तुम्हाला तिथे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फक्त 25चे 25%च काढले. तर मेसेज किंवा फोन आलेले आहेत विद्यार्थ्यांचे कसं सोडवायचं होतं बघा. हे अशा पद्धतीने सोडवायचं होतं. आता इथे भाग देत बसू नका. ठीक आहे. आता वरच्या गुणाकार जर केला तर 625 असा येईल तुम्हाला. खालच्यांचा जर केला तर तो 10,000 असा येईल तुमचा. ठीक आहे. वरच्या तिथे पण गुणाकार करून घ्या. हा प्लस आहे 225
भागाकारामध्ये 1 0 0 0 0 असेल. लक्षात घ्या, दोघांचा बेस सारखा आहे, एकदाच मांडा. वर्षांची बेरीज करून घ्या. वर्षांची बेरीज बघा, 625 अधिक 225 म्हणजेच त्यांची बेरीज येते 850. खालचे 4 0 कट करा, तर वरती 4 संख्या सोडून तुम्हाला काय करायचं आहे, पॉईंट द्यायचा आहे. एक संख्या नव्हती आपल्याकडे म्हणून आपण हा 0 टाकलेला आहे आणि संख्या तयार केल्या 4, आणि याला जर पॉईंट दिला तर त्याचं उत्तर होतं 0.0850, जे की ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे, जे की हे बी त्याचं उत्तर होतं. पर्यायी बी 0.0850 अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं. खूप सोप्या पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, हा पण प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारा प्रश्न होता, जो की बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्नही चुकलेला आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा होता बघा, हे जे काही दिसतं तुम्हाला, ठीक आहे, तर हे अगोदर हे सोडवायचं होतं 2 अधिक हे. तर त्याला कसं सोडवायचं होतं बघा, 2 अधिक 1/2 याला जर सोडलं तर 2 4 आणि 5/2 छेद सारखं नाही असं जरी केलं तिरकस गुणाकार करून तर हे येईल 5/2. म्हणजे आपण इथं मांडू 3.5 वजा कंसामध्ये 2 अधिक 1/, हे सगळं मांडून घेऊ तिथं 5/2 कंस बंद. पुन्हा 3.5 जशाला तसा वजा कंसामध्ये 2 अधिक. आता एक लक्षात घ्या, ह्याला व्यस्त करावं लागेल, म्हणजे 2 वरती जाईल आणि 5 कुठे येईल खाली. ठीक आहे, म्हणजे इथं काय येतं बघा, 3.5 वजा 5 2 10 2 12 12/5 असं येईल. ठीक आहे, पुढं 3.5 जशाला तसा. आता 12/5 याला आपण सोडून घेऊ. आता 12चे 5 भाग करायचे तर असं त्याचा अर्थ आहे. मग इथं सोडून घेऊ, 5 2 10, भाग जात नाही, 2 राहिला, पॉईंट देऊ, 0 घेऊ. ठीक आहे, म्हणजे तो 20 झाला, म्हणजे 5 चोक 20. ठीक आहे, म्हणजे 2.4 म्हणजेच 3.5 वजा 2.4 यांची जर वजाबाकी केली बघा, 5 2.4 म्हणजे 1 पॉईंट, म्हणजे उत्तर यायला पाहिजे होतं 1.1, जे की ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, की जो की अपूर्णांकावरती आणि दशांश अपूर्णांकावरती आधारित असणारा हा प्रश्न तुम्हाला विचारला होता, ज्याचं उत्तर होतं 1.1, जे की पर्यायी उत्तर बरोबर आहे. त्यानंतर त्यापेक्षाही खूप सोपा प्रश्न, दशांश अपूर्णांकावरती आलेला हा प्रश्न. सोडवताना विशेष काळजी घ्यायच्या. दशांश अपूर्णांकाचे प्रश्न खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पडलेत, मात्र कॅल्क्युलेशनचा पार्ट होता इथं फक्त. बघा, आधी मांडताना 0.048 मांडून घेऊ. भागाकारात काय दिसते बघा तुम्हाला, 1.6 प्लस थोडंसं व्यवस्थित मांडून घेऊ, 0.69 भागाकारामध्ये मांडून घेऊ आपण 2.3. इथं डायरेक्ट वरती गुणाकारामध्ये 1.5 मांडून घेतो मी, वरती गुणाकारात आहे ते. दशांश नंतर वरती 3 आहेत, खाली एकच आहे, म्हणून दशांश नंतर खाली 3 वरती 3 करून घेऊ. इथे दशांश नंतर बघा 1 2 आणि 3 आहेत, खाली एकच आहे, म्हणून वरती आणि खाली काय करू, दशांश नंतर आपण संख्या सारख्या करून घेऊ. ठीक आहे, दशांश नंतर संख्या सारख्या केल्या तर खाली पण किती वाढतील बघा, 1 2 3, म्हणजे खाली 1 आणि 2च आहेत तर 3 वाढतील. ठीक आहे, अशा पद्धतीनं 3 संख्या होतील. म्हणजे दशांश जर काढून टाकला तर 48/16 असं तयार होईल इथे, आणि इथे तयार होईल 69 × 15/23 0 0. आता हे असा भाग द्या, 16 × 16 16 48, 23 × 23 23 69, म्हणजे इथं होईल 3/100 अधिक 15 45 करा इथे छेदामध्ये 100. आता दोघांचा बेस सारखा आला, एकदा असल्या वरच्यांची बेरीज करा, 45 आणि 3 48 होईल, 2 0 कट करा, वरती 2 संख्या सोडून काय करा, पॉईंट द्या, म्हणजेच उत्तर यायला पाहिजे होतं 0.48, जे की ऑप्शन क्रमांक तुम्हाला डी मध्ये पाहायला मिळत आहे, 0.48, जे पर्याय उत्तर बरोबर आहे. खूप सोप्या पद्धतीचे हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आलेले आहेत. असेच प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते. बघा, पुढचा प्रश्न जो काही दिसतो तो पण खूप सोपा आहे. ए जसे बी बरोबर 1 जसे 3 अशी किंमत होईल ती, बी जसे सी बरोबर 1 जसे 2 अशी किंमत होईल. मग आपण ए बी आणि सी यांच्या किमती मानून घेऊ, 1 जसे 3 1 जसे 2. इथे रिकामी जागा सुटली, जवळचा अंक टाकून द्या, इथे रिकामी जागा सुटली, जवळचा अंक टाकून द्या, नंतर गुणाकार करा, 1 × 1 3 1 3 3 2 6. म्हणजेच त्याचं जर प्रमाण तुम्ही काढलं ए बी सीचं तर ते यायला पाहिजे होतं 1 जसे 3 जसे 6, ऑप्शन क्रमांक सी, जे की तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाणावरून आलेला हा प्रश्न आहे. बघा, गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये आलेले हे तिसरा प्रश्न होता इथे आलेला जवळपास. त्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा, 28 मुलांचं सरासरी वय 14 वर्ष आहे.
त्यातील वर्ग शिक्षकांच्या सरासरीचं वय 1.5 वर्षांनी वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती असं तुम्हाला विचारले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा, सरासरीने आलेला प्रश्न 28 गुणिला 14 हा करून घेऊ आपण. ठीक आहे, बघा 14ने जर 28ला गुणलं तर काय होतं बघा, इकडे करून घेऊ 28 गुणिला 14. 8 चोक 32ला 2 हातचे आले 3, 4 3 12, 12. 8 चोक 32ला 2 हातचे आले 3, 4 2 8 3 11 असा होईल तो. पहिल्याची बारी संपली. खाली 28ला 28 लिहून टाकू. 2 8 आणि 1 9, 2 आणि 1 3. म्हणजे यांचा गुणाकार जर आपण केला तर तो गुणाकार यायला पाहिजे 392. तसंच एक संख्या वाढली म्हणजे 29 झाले, सरासरी पण वाढला. 14 वरून आता किती झाला बघा 15.5. मग 29 यामध्ये आपण 28 गुणिले 14 जर केलं तर ते येतं 392 बरोबर. 29 गुणिला 15 जर आपण केला 15.5, जी की 1.5 वर्षांनी वाढली होती म्हणून सांगितलं होतं. यांचा जर गुणाकार आपण केला तर तो येतो 449.5. ठीक आहे, कट करू, थोडं कॅल्क्युलेशन आपलं चुकलं. 449.5 वजा 392.0 असं आपण म्हणू. म्हणजे इथं राहील 5, इथं राहील 7, इकडे भाग जात नाही म्हणजेच 5 0, म्हणजेच त्याचं वय वर्ष यायला पाहिजे 57.5 वर्ष, जी की ऑप्शन क्रमांक डी मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. त्याचं उत्तर होतं 57.5. पुढचा जो काही प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न बघा. 240चे 3 जसे 5 प्रमाणात किती बघा. डायरेक्ट असं करायचं होतं. 240ला 3 आणि 5चं प्रमाण किती येतं, 3 आणि 2चं प्रमाण 5, म्हणजे 5ने भाग दिला असता तुम्ही तर किती आलं असतं बघा. इथं आलं असतं 5 चोक 20, राहिले 4 4 आपण 45 40 म्हणजे 28. आता 2 जसे 3 प्रमाणात काढायचं म्हणजे 2ला 48ने गुणलं तर आलं असतं 96, आणि 3ला जर 48ने गुणलं असतं तर आलं असतं 144. म्हणजे उत्तर होतं त्याचं 96 144. ऑप्शन क्रमांक बी त्यातलं पर्याय उत्तर कसं होतं बरोबर. त्यानंतर सरासरीवरती आलेला खूप सोपा प्रश्न बघा. 7 डावांची धावांची सरासरी 91 आहे, म्हणजे 7 गुणिला 91 करून घेऊ आपण. 7 1 7 9 7 63 असं होईल ते. पुढं 2 डावातील धावांची सरासरी 47 आहे, 2 गुणिला 47 असं करून घेऊ. 7 2 14ला 4 हातचाला 1, 4 2 8 आणि 1 9 असे होतील 94. त्यानंतरच्या 2 डावाची धावाची सरासरी किती आहे बघा 95, 95 करून घेऊ. 5 2 10ला 0 हातचाला 1 9 2 18 आणि 1 19 म्हणजे 190 होतील ते. त्यांनी सांगितलं 3 डावातील धावांची सरासरी किती, म्हणजे आपल्याला ह्या दोघांची बेरीज करावं लागेल आपल्याला अगोदर. बघा हा 4 9 9 18ला 8 हातचाला 1 1 आणि 1 2 म्हणजे 284, म्हणजे 637 वजा 284 करून घेऊ आपण. 7 मधून 4 गेला तर 3 जात नाही, इकडे 13, 13तून 8 गेला तर 5 राहतो, इकडे राहिला 5, 5 मधून 2 गेला तर 3, म्हणजेच खाली राहतात 353. 353 भागीला 3 डावाची काढायची म्हणून भागाकारामध्ये किती येईल 3, म्हणजे 3 1 3, 3 1 3 राहिला 2, 3 7 21 पॉईंट देऊ आपण इथे. 3 7 21 राहिले 2, 3 संग 18 आणि 3 संग 18 म्हणजेच 177.66 अशा पद्धतीने ते त्याचं आन्सर यायला पाहिजे होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय होता बघा. खूप सोप्या पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. 0.43चा घन मायनस 0.3चा घन. आता हे सोडवत असताना नेहमी लक्षात घ्या आपण a वजा b त्याचा घन आणि a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग असं ते आलेलं आहे. याचा विस्तार जर केला तुम्ही घनाचा, याचा घन आणि याचा घनाचा तर त्याचं उत्तर येईल a वजा b आणि कंसात येईल a चा वर्ग अधिक ab प्लस b चा वर्ग आणि खाली येईल a वर्ग अधिक ab प्लस b चा वर्ग. ab चा वर्ग आणि ab चा वर्ग कट होईल ते. ठीक आहे, म्हणजे खाली तुमचं शिल्लक राहिलं असतं a वजा b, म्हणजेच तुम्हाला करायचं होतं 0.43 वजा 0.10. त्याला जर तुम्ही सोडलं असतं तर उत्तर आलं असतं तुमचं 0.33. ऑप्शन क्रमांक डी जे काही पर्याय उत्तर दिसते तुम्हाला ते बरोबर उत्तर होतं त्यामधलं. पुढचा प्रश्न काय सांगितलं बघा. एका वर्तुळाची त्रिज्या 12% कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल. लक्षात घ्या, आपलं हे क्षेत्रफळावरती प्रश्न असेल तर त्याला सूत्र वापरायचं. बघा इकडं 2 गुणिला x अधिक x चा वर्ग भागाकारामध्ये 100. हे वाढते साठी असेल आणि कमी होते जर साठी असेल तर इथं मायनस वापरायचं. बस आपल्याला कमी होते म्हणून सांगितलं, म्हणजे 12 वजा 12चा वर्ग अधिक 100 म्हणजे 24 वजा 144 भागाकारामध्ये 100 म्हणजे 24 वजा 1.44
आणि 24मधून जर 1.44 वजा केला तर त्याचं उत्तर राहतं 22.56% काय होईल ते क्षेत्रफळ कमी होईल. पुढचा प्रश्न खूप सोपा, वर्गमुळावरती आलेला हा प्रश्न आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा त्यामध्ये वर्गमुळात 4.8 गुणिला 9.6 गुणिला 0.0051 भागाकारामध्ये पण तशाच पद्धतीने संख्या दिली आहेत. दशांश नंतर सर्व संख्या मोजून घ्या. वरती किती आहेत बघा, इकडं 1 2 3 4 5 आणि 6, खाली किती आहेत बघा 4 4 8 8 2 10, म्हणजे वरती कितीने कमी आहेत तर वरती कमी आहेत बघा 4 ने, म्हणून वरती डायरेक्ट काय करायचे 4 झिरो टाकून द्यायचे. हे वर्गमुळा जशाला तसं बघा 4 8 गुणिला 9 6 गुणिला 51 0 0 0 0. मी आता डायरेक्ट पॉईंट कट करतोय आणि वरती 0 टाकून दिले ते 16 गुणिला 17 गुणिला 24. ज्यांनी ज्यांनी भाग देत त्यांनी भाग द्या. 16 त्रिक 48, 17 त्रिक 51 आणि 24 चौक 56, म्हणजे इथे 4चा जाईल आणि 17 त्रिक 51 0 0 0 0 वर्गमुळात असेल. आता ह्या 4चं जर वर्गमूळ काढलं तर ते 2 बाहेर येईल. ह्या 3चं आणि ह्या 3चं जर काढलं तर 3 येईल 1, आणि ह्या डबल झिरोमधून कोणतं तरी 2 झिरो येतील म्हणजे 100 येतील. ठीक आहे, म्हणजे 3 दोन्ही 6 गुणिला 100 म्हणजेच 600. ऑप्शन क्रमांक 1 जे काही दिसतो हे पर्यायी उत्तर 1 आहे, त्याच्यामधलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न सोडत असताना एक लक्षात घ्यायचे की यामध्ये दशांश नंतर असणाऱ्या जे काही संख्या आहेत त्या संख्या तुम्हाला मोजून घ्यायच्या होत्या. दशांश नंतर वरती असणाऱ्या संख्या आणि दशांश नंतर खाली असणाऱ्या. दशांश सारखे करायचे होते, दशांश काढून टाकायचा होता आणि डायरेक्ट काय करायचं होता भाग द्यायचा होता. ठीक आहे, सोप्या पद्धतीने ह्याला असं सोडवता येत होतं. पुढचा प्रश्न जो काही दिलेला आहे बघा तुम्हाला 96.54 वजा 89.63 अशा पद्धतीने दिलेला हा प्रश्न आहे. याच्यामधून जर तुम्ही ती वजाबाकी केली तर तुम्हाला वजाबाकीमध्ये काय येतं बघा 96.54 वजा 89. त्याला जर तुम्ही वजा केलं तर त्याचं उत्तर यायला पाहिजे 6.91. भागाकारामध्ये जर त्याला तसंच वजा केलं खालच्या याच्यामध्ये बेरीज केली त्यांची, ती बेरीज येते 186 पॉईंट बघा 17. बेरीज करून घ्या तुम्ही, भागीला वरती जर इथे केलं तुम्ही तर काय येतं बघा 69.1 आणि तसंच खाली जर केलं तर 18.617 अशी ती येईल. आता हे भागाकाराचं जे काही चिन्ह आहे त्याला गुणाकार करून घेऊ. अगोदर पॉईंट नंतर संख्या सारख्या करून मग खाली पॉईंट आणि वरती पॉईंट सारखेच आहेत म्हणून डायरेक्ट संख्या लिहितो मी इथं. ठीक आहे, 18,617. इथं दशांश नंतर खाली 3 आहेत आणि वरती एकच आहे म्हणून आता वरती 2 झिरो टाकून देतो. दशांश नंतर संख्या सारख्या होतील बघा, सारख्या झाल्या तर 18617 असे येईल ते, आणि खाली 6910 असेल. वरची टर्म खालची टर्म कट होईल, ही पण एक कट होईल म्हणजे वरती राहील 1, भागाकारामध्ये येईल 100. याला जर सॉल्व केलं तर काय येतं बघा, तर ऑप्शनमध्ये आपल्याला -10चा दुसरा दिलेला आहे. तर याची जर तुम्ही किंमत फाईंड केली, हा जर वरती गेला तर वरती गेल्यानंतर 10चा मायनस दुसरा असा तो होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 त्यातलं पर्याय क्रमांक 1 जे काही दिसतं ते पर्यायी उत्तर 1 बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बेरीज वजाबाकीवरून खूप सोपा हा प्रश्न आलेला आहे. एक लक्षात घ्या, आता ही 2400 जी काही आहे ते पॉईंटमध्ये येणारे म्हणजे पहिलं उत्तर नाही. हे 247च आहे कारण आपल्याकडे यांची बेरीज किती 2200 आहे म्हणजे हे पण नाही, त्यानंतर हे पण नाही, म्हणजे करेक्ट उत्तर काय होतं त्याचं 2471.0247. उभ्या पद्धतीने जरी मांडलं तुम्ही सॉल्व केलं तर उत्तर तुमचं मात्र तेच येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा खूप सोपा, दशांश अपूर्णांकावरून आलेला हा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडत असताना बघा दशांश नंतर संख्या मोजून घेऊ. अगोदर आत्ता आलं होतं तसंच 1 2 3 4 आणि 5, खाली किती बघा 2 3 5 आणि 6, म्हणजे वरती एक कमी आहे, वरती डायरेक्ट एक झिरो टाकून देऊ. ठीक आहे, 96 गुणिला 550 त्याच्यावरती एक झिरो टाकून दिला. खाली मांडून घेऊ 12 गुणिला 8 गुणिला 11. दशांश नंतर संख्या सारखे करायचे आणि कट करून टाकायचं 12×72. इथं भाग दिला तर 12×8 = 96, 11×5 = 55 0 0 जशाला तसे 12×72 गुणिला 5 0 0 5 2 10ला 0 हातचाला 1 7 5 35 आणि 36 वरचे 2 0 जशाला तसे, म्हणजेच उत्तर होतं त्याचं 36,000. ऑप्शन क्रमांक 1 जे काही दिसतो तो पर्याय 1 त्याच्यातला कसा आहे बरोबर पर्याय आहे. पुढचा प्रश्न त्यामधलाच बघा
अनिलचा पगार संजयपेक्षा 25% जास्त आहे, तर संजयचा पगार अनिलपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? याच्यासाठी सूत्र वापरायचे बघा. 100 गुणिला टक्का भागाकारामध्ये 100 अधिक टक्का असं हे सूत्र आपल्याला वापरायचं होतं. म्हणजे 100 गुणिला 25 भागाकारामध्ये 100 अधिक 25. सोपं सूत्र वापरून तुम्हाला हे सोडवायचं होतं. 100 गुणिला 25 भागाकारामध्ये येतील 125, भाग दिला 25 5 1,600, म्हणजेच 100 भागाकारामध्ये 5 जाईल आणि याला जर भाग दिला तर किती येतो? 20%. म्हणजेच 20%ने काय होता? तो पगार कमी होता असं त्याचा अर्थ आहे. 30 ते 50 मधील मूळ संख्येचा सरासरी किती आहे? याला डायरेक्ट ऑप्शनवरून पण तुम्ही सोडू शकतात, नाहीतर आपण मांडू पण शकतो. इथे बघा, 30 ते 50 मधली पहिली संख्या आहे 31, नंतर आहे 37, नंतर आहे 41, 43 आणि 47. भागाकारामध्ये किती येतील? 5. ठीक आहे. या सर्वांची बेरीज करून घेऊ आपण. बेरीज करून त्याला 5ने भागायचं बघा. 7 आणि 3 10, 10 ने 11, 11 आणि 7 18, 18 ने 19ला 1 हातचाला 1, 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16, 16 आणि 3 19, 16 आणि 3 19 असं 199 भागाकारामध्ये 5. म्हणजे 199ला जर तुम्ही 5ने भाग दिला तर आपल्याला ऑप्शनमध्ये माहिती आहे, तर हे उत्तर येणार नाही, हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे काही दिसतो 39.8 हे पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, 1.75 हेक्टोमीटरचे 225 मीटरशी असलेले गुणोत्तर काढा. हा जो काही प्रश्न आहे बघा, हेक्टोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1.75ला 100ने जर तुम्ही गुणलं तर तो मीटरमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजेच तो येईल 175. इकडं असतील 225, म्हणजेच 175 भागीला 225. आता याला 25ने भाग देऊ. 25 7 सव्वा 175 आणि 25 9 200. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 7 जसे 9 जे आहे सी मधलं हे पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर आहे. हेक्टोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करताना, कारण 1 हेक्टोमीटर बरोबर 100 मीटर असा होतो, म्हणून तुम्हाला त्याला कशाने गुणायचं होतं? 100. ठीक आहे. पुढचा प्रश्न खूप सोपा. अशाच पद्धतीचा प्रश्न अगोदर आपण आता एक घेतला होता, तोच प्रश्न आहे, तसाच पद्धतीचा बघा. 4.71 भागाकारामध्ये मी लिहितो 47.1 अधिक वरती असेल 52.73 भागाकारामध्ये मी लिहितो 527.3. दशांश नंतर संख्या सारखे करा. वरती 2 आहेत, खाली एकच आहे. वरती 2 खाली 2 करून घेऊ. 4.71 खाली 47.10 लिहितो मी अधिक. तसं इथेही करून घेऊ. वरती 2 आहेत, खाली एकच आहे. खाली आणि वरती 2 2 करून घेऊ. 52.73 भागाकारामध्ये काही बघा 727.30. ठीक आहे. अशा पद्धतीनं वरती आणि खाली संख्या सारख्या झालेल्या आहेत. आता मग आपण काय करू? दशांश काढून टाकू. म्हणजे 471 खाली राहील 41 10. इथं होईल 5 2 7 3, म्हणजे 5273 खाली 5 2 7 3 0 असं. हा कट झाला म्हणजे इथे येईल 1/10 अधिक. हा जर कट झाला तर इथे येईल 1/10. म्हणजेच 10 बेस सारखा आहे. वरच्यांची बेरीज केली 2, म्हणजे उत्तर यायला पाहिजे होतं 0.2. इथे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे तुम्हाला पाहायला. दशांश अपूर्णांकाच्या भागाकारावरती आलेले उदाहरण आहेत. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा हा जो काही प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण डायरेक्ट घेणार आहोत. बघा, याचं उत्तरच लिहून घ्या. 153.600 T. हा प्रश्न काही अजूनपर्यंत आपल्याला कोणत्या प्रकारे सोडवायचा आहे हे समजलेलं नाही. त्यासाठी फक्त आन्सर याचा आलेला आहे 153.6000 T. तर हे आपण उत्तर काय करू? पर्यायामधून जाऊन काढून टाकू. तर 153.6000 T अशा पद्धतीचं उत्तर आहे. आमचा व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आम्ही प्रत्येक पेपरचे झालेले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांचं सविस्तरपणे डिस्क्रिप्शन तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. आम्हाला आमचा उत्साह वाढण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत प्रमोट करा, जेणेकरून आम्हाला त्याचा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. अशा पद्धतीचे जे काही आलेले प्रश्न होते हे सर्व प्रश्न तुम्हाला जर समजले नसतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अगोदर जी टाकलेली प्रश्न संच जी की होती ती संभाव्य प्रश्नसंच होते. काही प्रश्न त्यामध्ये चुकीचे आले असतील, मात्र आत्ताची जी काही प्रश्नसंच टाकत आहोत यामध्ये जवळपास 100% म्हणता येणार नाही, पण आम्ही 99% पर्यंत तुम्हाला बरोबर किंवा पूर्ण आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही यामध्ये जर चुका सापडत असतील किंवा काही जर समजलेले नसतील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका तुम्हाला आली होती. नवीन प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.